प्रयत्नांचा पाया, सन्मानाची कमाई. खेमराज सुंद्रियाल, पद्मश्री 2026. हजारो लोकांसाठी आशेचे आणि उपजीविकेचे मार्गदर्शक आहेत खेमराज सुंद्रियाल, ज्यांना सगळे प्रेमाने गुरुजी म्हणतात. खेमराजजी यांचा जन्म 1943 मध्ये पौडी गढवाल येथे झाला. आर्थिक अडचणींमुळे लहानपणी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मला संत कबीरांबद्दल समजलं. त्यांचं मोठं नाव आहे आणि आम्ही त्यांची अनेक पुस्तकं वाचतो. तेव्हा मी तर त्यांच्यासारखंच काम शिकेन. मी निश्चय केला की मी विणकरच बनेन. हँडलूम टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा केल्यानंतर खेमराज सुंद्रियाल यांना कामाच्या शोधात असताना हे लक्षात आलं की रोजगारासाठी त्यांना दिल्लीला जावंच लागेल. पण खेमराजजींकडे पौडीहून दिल्लीला जाण्या इतके सुद्धा पैसे नव्हते. तेव्हाच एके दिवशी त्यांचा चुलत भाऊ जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी दिल्लीला न्यावं लागलं. त्याची काळजी घेण्यासाठी ह्यांनाही सोबत पाठवण्यात आलं आणि हाच प्रवास खेमराजजींना पहिल्यांदा दिल्लीला घेऊन आला. दिल्ली क्लॉथ मिलमध्ये काम केल्यानंतर खेमराज सुंद्रियाल विणकर सहायता केंद्रात रुजू झाले. 9 ते 10 वर्ष उलटली. काशी येथील विणकर केंद्रात खेमराज यांची भेट टेक्स्टाईल आर्टिस्ट SV निकम यांच्याशी झाली. ह्यांनी त्यांची प्रतिभा ओळखून केंद्रातून परतल्यानंतर कलाकारांसाठी टॅपिस्ट्री करण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला लूम विकत घेण्यासाठी 175 रुपये दिले. दरम्यान खेमराज सुंद्रियाल विणकर सेवा केंद्राच्या पानिपत शाखेत आले आणि लवकरच देशातील अनेक नामवंत कलाकारांसाठी टॅपिस्ट्री विणू लागले. ज्या मुलाकडे पौडीहून दिल्लीला येण्यासाठी पैसे नव्हते त्याला त्याचं काम परदेशात घेऊन गेलं. खेमराज यांचं जामदानी तंत्रावरील प्रभुत्व उल्लेखनीय होतं आणि त्यांनी हत्ता तंत्र व पॉलिएस्टर विणकाम सुरू केलं. या समर्पणाच्या जोरावर त्यांनी पानिपतची दरी आणि खेस पुन्हा एकदा लोकप्रिय केली. रिटायर झाल्यानंतर खेमराज यांनी विष्णू हँडलूम कोऑपरेटिव्ह सोसायटी सुरू केली, जिथे त्यांनी आस्थागायत 10,000हून अधिक तरुणांना प्रशिक्षण दिलं आहे. भारतातील अनेक नामांकित संस्थांमधील विद्यार्थी देखील खेमराज यांच्याकडून विणकामाची कला शिकायला येतात. या कलेने मला मान, सन्मान आणि ओळख मिळवून दिली. आता तर असं वाटतंय की मी ह्या कलेला नाही, त्या कलेने मला विणलं आहे. श्री खेमराज सुंद्रियाल, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमस्कार.